स्वार्थी मुलगा. राहुलने सकाळीच बाबांना फोन केला आणि म्हणाला, अहो बाबा, तुम्ही आणि आई कधी येता इकडे राहायला? आणि आई कुठे आहे, कशी आहे? नवीन घर घेतलं तेव्हा फक्त वास्तुशांतीला तुम्ही आला होतात. आता या ना बाबा, आईला घेऊन इकडे राहायला. बाबा, राघवसारखा आठवण काढत असतो तुमची. कधी येणार आहेत आजी बाबा सारखं विचारत असतो. मला सांगा बाबा, हे ठीक दिसतं का? तुम्हीच सांगा. तुम्ही दोघे तिकडे गावी एवढ्या मोठ्या घरात एकटेच राहतात. लोक काय म्हणतील? एकुलता एक मुलगा आहे आणि आईबाबांना सोडून बायको आणि मुलासोबत शहरात राहतो. त्यावर बाबा म्हणाले, अरे राहुल, मला बोलू तरी दे ना. बेटा, आम्ही येणारच आहोत पुढच्या आठवड्यात. तुझ्या आईने सर्व सामान पॅक करून ठेवलं आहे. आम्हाला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? येत आहोत आम्ही लवकरच तुझ्याकडे. आई बाबा येणार म्हणून मुलाला आणि सुनेला खूप आनंद होतो. राहुल म्हणतो, ठीक आहे बाबा, काळजी घ्या. या मग लवकरच, वाट पाहत आहो आम्ही तिघही. असं म्हणून दोघेही फोन ठेवतात. इकडे बाबांनाही खूप आनंद होतो, म्हणून ते आजीला सांगण्यासाठी जातात. अगं, ऐकतेस का? राहुलचा फोन आला होता. आई राहुलचं नाव ऐकताच पटकन बाबांकडे जाते आणि म्हणते, काय म्हणत होता राहुल? विचारत होता, कधी येतात आमच्याकडे राहिला. मग काय सांगितलं तुम्ही? येतोय म्हटलं, पुढच्या आठवड्यातच, बाबा म्हणाले. सुनबाई आणि नातूसुद्धा खूप आतुरतेने आपली वाट पाहत आहे बरं. त्यावर आई जरा हसूनच म्हणाली, हो का? आई म्हणाली, मागच्या जन्मात आपण काहीतरी पुण्य केलं आहे, म्हणूनच देवाने असा हिरा आपल्या पोटी दिला आहे. अहो, आपल्याला एकच मुलगा आहे, पण लाखात एक आहे. नाहीतर आजकालची मुलं किती आईवडिलांना छळतात, त्रास देतात. तेवढ्यातच दारावरची बेल वाजते. आई म्हणते, बहुतेक रीमा आली वाटतं. रीमा त्यांची घरकाम करणारी मुलगी असते. आईबाबांचा स्वयंपाक आणि घरची बाकीची सगळं तीच करत असते. आईबाबांना ती आपले आईवडीलच मानायची. बाबासुद्धा रीमाला म्हणाले, रीमा, आम्ही दोघंही कायमचे राहायला जाणार आहोत राहुलकडे. तिने बाबांकडे पाहिलं, पण बाबा तिची नेहमीच चेष्टा करायचे. त्यामुळे बाबांना काही न बोलता ती आईकडे गेली आणि म्हणाली, काकू, तुम्ही खरंच जाणार आहात का हे घर सोडून दादाकडे? आई म्हणाली, हो ग, पण आम्ही येऊ अधूनमधून. इकडे एखादा चक्कर नक्की टाकू. हे ऐकल्यावर रीमाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिचे अश्रू पाहून आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. रीमा म्हणाली, काकू, रडू नका. मला नेहमी तुमची आठवण येत राहील, कारण तुम्ही मला कधीच परकेपणाची वागणूक दिली नाही किंवा मला परक समजलं नाही. दादा एवढ्या प्रेमाने तुम्हाला बोलवत आहेत तर नक्की जा, पण तिकडे गेल्यावर मात्र मला विसरू नका. त्यावर आई बाबा म्हणाले, लेकीला कोणी विसरतं का? पुढच्या आठवड्यातच आई आणि बाबा राहुलकडे निघतात. जाताना शेजारच्या काकूंना भेटतात. शेजारचे सावंत काका म्हणतात, पुन्हा कधी येणार आहात? बाबा म्हणतात, आता इकडे येणं शक्य होणार नाही. मुलाने सांगूनच ठेवलं आहे की मला सोडून कुठेही जायचं नाही म्हणून. दोघेही एकमेकांना काळजी घ्या म्हणतात आणि शेवटी बाबा आणि आई मुलाकडे जायला निघतात. आई बाबा स्टेशनवर पोहोचतात तर मुलगा स्टेशनवर बाहेर गाडी घेऊन उभा असतो. आई बाबांना भेटतो, त्यांना गाडीत बसवतो आणि घरी घेऊन जातो. घरी सून आरतीचं ताट घेऊन उभी असते. आई बाबांना ओवाळते. आजीबाबांना पाहून नातवालाही खूप आनंद होतो. सुनेने सासू सासऱ्यांसाठी मस्त जेवण बनवलेलं असतं. सगळेजण एकत्र येऊन जेवण करतात. आई आणि बाबा खूप खुश असतात, कारण मुलगा, सून, नातू सगळे त्यांच्यावर खूपच प्रेम करत असतात. असेच काही दिवस निघून जातात. एके दिवशी रात्री आई तहान लागली म्हणून स्वयंपाकघरात चाललेली असते. मुलाच्या खोलीतून काहीतरी आवाज येतो. ती थोडी पुढे जाते तेव्हा आईला ऐकायला मिळतं, हे बघ राहुल, आणखी किती दिवस आपल्याला हे नाटक करावं लागणार आहे? तू उठतोस आणि ऑफिसला निघून जातोस. तुझ्या आईबाबांचं सगळं मलाच करावं लागतं. बाबा नुसते ऑर्डर सोडत असतात. सुनबाई चहा दे, पाणी दे. मला खूप कंटाळा येतो. सुनेचं हे बोलणं ऐकल्यावर आईला तिच्याच कानांवर विश्वास बसत नाही. त्यानंतर राहुल म्हणतो, अगं राणी,
जोपर्यंत आपल्या नवीन घराचे हप्ते फिटत नाही तोपर्यंत आपल्याला हे नाटक करावंच लागणार आहे. आपला मुलगाच असं बोलतोय म्हटल्यावर आईच्या काळजात धस्स झालं. ती पाणी न घेताच आपल्या खोलीत निघून गेली आणि गुपचूप रडायला लागली. ती मनात विचार करत होती की मुलगा आणि सून दोघेही मनापासून नाही तर त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याच आईबाबांवर प्रेमाचं नाटक करत आहे. बाबा शांत झोपलेले असतात, पण आईला काही झोप येत नव्हती. ती विचार करू लागली की आमच्यापासून मुलाला आणि सुनेला असं काय मिळणार आहे की ते आमच्याशी खोटं का होईना पण इतकं छान वागत आहे. त्यानंतर सकाळ होताच रोज सकाळी सून बाबांसाठी चहा बनवून देत होती. तिने आज आईला सांगितलं, आई, बाबांना चहा द्या. त्यांना काय हवं नको ते आजपासून तुम्हीच बघा. मला मुलाच्या शाळेचं बघायचं असतं. आणि हो, बाबांना भाजी आणायला पाठवा आणि भाज्याही तुम्हीच निवडा. सून अशा विचित्र पद्धतीने बोलत आहे हे बाबांना थोडं विचित्रच वाटत होतं, पण त्यांना असं वाटत होतं की सुनेला घरात सगळं पाहायचं असतं, म्हणूनच आपणच थोडाफार हातभार लावला तर काय बिघडलं, म्हणून ते गप्प बसतात. आई बाबांना चहा घेऊन देते. बाबा म्हणतात, अगं, चहाबरोबर टोस्ट आणायला विसरलीस का? यावर सून म्हणते, अहो बाबा, आजपासून आपल्या सगळ्यांना नुसता चहाच प्यावा लागेल, कारण राहुल एकटाच कमवतो आणि आपण खाणारी 5 तोंडं. मग कुठेतरी बचत करायला नको का? बाबा काहीही न बोलता चहा पितात. असंच जेवणाच्या बाबतीतही होतं. सून आईबाबांना रात्री उरलेलं जेवण खायला देते. आई मुकाट्याने खात असायची, पण बाबांना हे काही पटेना. ते म्हणाले, सुनबाई, हे काय ग? ही चपाती बघ किती वातडी झाली आहे. आम्हाला या वयात चावता येत नाही ग. अहो बाबा, तुम्ही जे खातात तेच आम्ही पण खातोय आणि रोज ताज्या चपात्या बनवायला आपल्याकडे काय स्वयंपाक करायला बाई आहे का? आता मात्र बाबांना सहन होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांना त्यांच्या गावावरून फोन येतो. फोनवर रीमा बोलत असते. रीमा म्हणते, बाबा, 2 दिवसांनी माझं लग्न आहे आणि तुम्हाला आणि आईला यायचं आहे. रीमाचं लग्न होणार आहे हे ऐकल्यावर आई आणि बाबांना खूप आनंद होतो. बाबा म्हणतात, हो, आम्ही नक्की येऊ. असं बोलून फोन ठेवतात. बाबा आईला म्हणतात, 2 दिवसांनी लग्न आहे तर आपण उद्याच गावी आपल्या घरी जाऊ. आई ठीक आहे म्हणते आणि सकाळ होते आणि घरासमोर रिक्षा उभी असलेली पाहून सून विचारते, रिक्षा कोणासाठी बोलावली आहे? तुम्ही कुठे निघालात का? बायकोचा आवाज ऐकून राहुल येतो आणि म्हणतो, बाबा, कुठे जाणार आहात? सांगायची काही पद्धत असते की नाही? लगेच दारात रिक्षा बोलवली. त्या रिक्षाचं भाडं कोण देणार? आता मात्र बाबांना राग येतो. तरी बाबा शांतपणे म्हणतात, आम्ही आपल्या गावी चाललोय. आपल्या घरी घरकाम करत होती ना त्या रीमाचं उद्या लग्न आहे. तू नको रिक्षाचे पैसे देऊ, माझ्याकडे आहेत. सून म्हणते, अरे वा, रिक्षाने फिरायला पैसे आहेत आणि स्वतःच्या गोळ्या औषध घेण्यासाठी पैसे नाहीत का तुमच्याकडे? तुमच्याकडे पैसे असताना राहुलला का सांगतात तुमच्या दोघांची औषधं आणायला? बघ राहुल, तुझ्या बाबांचं पाहून तरी शिक पैसे कसे वाचवायचे आणि फक्त स्वतःसाठीच खर्च करायचे ते. राहुलची पत्नी अशा पद्धतीने बोलली तरी देखील तो काहीच बोलला नाही. ते पाहून राहुलचे बाबा म्हणतात, बोल बोल सूनबाई, आमचंच नाणं खोटं आहे त्याला तू तरी काय करणार? बाबा आईला म्हणतात, आपलं सगळं सामान बरोबर घे. आपण आता पुन्हा इथे यायचं नाही. जवळ राहिल्यावर माणसांची किंमत राहत नाही. असं बोलून बाबा आणि आई रिक्षात बसून निघून जातात. घरी पोहोचल्यावर त्यांना त्यांच्याच घराचा दरवाजा उघडा दिसतो. आत जातात तर त्या घरात नवीन कोणीतरी राहायला आलेलं असतं. ते लोक आईबाबांना विचारतात, कोण पाहिजे तुम्हाला? बाबा म्हणतात, हे घर माझं आहे. आधी तुम्ही सांगा तुम्ही कोण आहात आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही इथे कसे राहायला आला आहात? मी तुमच्यावर केस करू शकतो. हे ऐकून शेजारचे सावंत काका आणि काकू येतात आणि म्हणतात, अहो, तुम्हाला माहिती नाही का? राहुलने हे घर फर्निचर सकट त्यांना भाड्याने राहायला दिलं आहे.
2 वर्षाचा करार केला आहे त्याने. त्यामुळे 2 वर्ष तरी हे लोक इथंच राहतील. आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आईला कळून चुकते की मुलाने घेतलेले नवीन घराचे हप्ते तो या घराच्या आलेल्या भाड्याच्या पैशातूनच देतो म्हणून. ते चांगले वागण्याचं नाटक करत होते. पण आता कुठे जायचं त्यांना कळेना. तेवढ्यातच तिथे रीमा आली आणि म्हणाली, काकू आणि काका, चला बघू माझ्या घरी. ते घर तुमचंच घर आहे असं समजा. असं बोलून ती आईबाबांना घरी घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी तर तिचं लग्न होतं आणि रीमा सासरी जाताना आईबाबांना म्हणते, काका तुम्ही दोघं आजपासून माझ्याच घरात राहा. पण बाबांना काही पटत नाही. ते म्हणतात, बाळा रीमा, तुझी काळजी कळते मला, पण मला हे योग्य वाटत नाही. असं म्हणून तिचं घर सोडतात ते आणि वाट मिळेल तिकडे ते चालत राहतात. असेच चालता चालता वाटेत त्यांना एक वृद्धाश्रम दिसतं आणि तिथे जाऊन दोघेही राहू लागतात. स्वतःच्याच हक्काचं घर सोडून त्यांना आपल्या स्वार्थी मुलामुळे वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. खरं तर आज अनेक घरांमध्ये राहुलसारखी स्वार्थी मुलं असतात जी सरड्यासारखे रंग बदलतात. पण वेळीच अशा मुलांना योग्य शासन झालं पाहिजे. मुलांवर निर्मळ मनाने प्रेम करणारे आईवडील अशा स्वार्थी मुलांना कधीच दिसत नाही. लहानपणापासूनच स्वतःचा विचार न करता आईवडील आपल्या मुलांना शिकवतात, लहानाचं मोठं करतात. पण काही मुलं मोठी झाल्यावर त्याच आईवडिलांना का विसरत असतील आणि त्यांच्या वागण्यात का बदल होत असेल याचे उत्तर मात्र मिळत नाही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.